सांगलीमध्ये वावरत असताना सांगलीचे खासदार त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आलेले बोलले आणि तुमच्या कार्यक्रमात निघून गेले. थोडे थांबले असते तर तुमच्या माहितीमध्ये थोड्या ज्ञानामध्ये भर टाकली असते. मला म्हणतात ते विषयी इथे सगळे आम्ही हिंदू मुस्लिम फार थोडं लोक तरी काय वा ही सांगली खरी आहे की आम्ही ओळखतो ती सांगली खरी आहे. आणि मग अगर पुन्हा होऊन देणे सगळे राहत असतील मान सन्मान एक दुसऱ्याला देत असतील मग या सांगलीमध्ये कत्तलखाने सुरू कसे त्याचं उत्तर पण जरा देऊन गेले असते तर बरं झालं. कदाचित त्यांना माहित आहे की मंत्री थोडा फटका आहे थांबला तर अर्थ होईल म्हणून माझ्या अगोदरच विचार केले फोन करीन त्यानंतर मला बाबा पहिल्यांदा खासदार झालाय अभ्यास कर. खालचे सगळे आता आमदार भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत हे लक्षात ठेव. माहितीचे आहे जिल्हा नियोजनामध्ये नाहीतर आमचे बीजेपी आणि महायुतीचे शिलेदार कसे फाडून खातील ना कळणार पण नाही. म्हणून उगाच आमच्या सांगलीबद्दल चुकीची प्रतिमा तयार करायची नाही. हे सर्व धर्म समभाव आम्ही सगळे गुन्हा घडून देणे राहतो तर तिथेच त्या मच्छीमारांमध्ये गडबड होती सगळे हिंदू मच्छीमार आणि आम्हाला सांगतात सगळे राहतात. म्हणून या काही गोष्टी आपल्याला सरकार आल्या असल्यामुळे आपल्याला बदलायचे. ताईकडे निवेदन आलेलं इकडचे गावावर कुठले तरी मंत्री द्या असं ताईकडे कुठले तरी निवेदन आले होते आणि मग आपल्या संबंधित पियांना कळलं नितेश राणे यांना हळून ताईंना सांगितलं काढून टाकतो लगेच. का नितेश राणेला याची गरज आहे? ज्या ज्या गोष्टी अवैध आहेत ज्या ज्या गोष्टी नियम काय आहेत ते काढून टाका. आम्ही कुठे काय बोलतो जे नियमाखाली असेल ते ठेवा ना. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आम्ही तर प्रत्येक गोष्टीवर लक्ष घालत नाही पण जो नियम हिंदूंना लागतो तो नियम अन्य सगळ्या धर्मांना लागला पाहिजे एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे. आम्ही आता इंच्यावर आमचं मंदिर बांधलं ते येतात की ना सगळे जेसीबी लावायला तिकडे सगळे अधिकारी आपले या सिंगम म्हणायला जसं काय सगळं काय हालत कळतं आम्हाला काही कळत नाही. पण आता सरकार हिंदुत्वाद्यांचं आलेलं आहे. आता ज्या काही ह्या गोष्टी आता लागून चालणार नाही. आता कोणाचे लाड चालणार नाही. जे काय अधिकृत आहे ते वेळेत काढून टाकावं नाहीतर आम्ही सगळे मंत्रालयामध्ये बसलेलो आहे हे फक्त लक्षात घ्या आणि मग पुढची कारवाई करा. म्हणून या निमित्ताने परत एकदा